ए मोहन दैते आला रे. हाय, मी मोहन दैते. आता प्रॉब्लेम असा आहे की पाणी पडत नाही भाऊ आमच्याकडं. आमच्याचकडं नाही, ते बऱ्याच ठिकाणी पाणी पडत नाही. आणि लोकांचं बिहेवियर पाहिलं मी, म्हणजे त्यांचं जे स्वभाव पाहिला की इथं जरी पकडलं ना, कमी ते कमी हे आहे 80 ते 90 बिघे जमीन. आणि 80-90 बिघे जमिनामध्ये फक्त आहेत पूर्ण काटेरी झाडं की ज्यांच्या ऑक्सिजनाशी काही संबंध नाही किंवा पाणी पडण्याची यांचा काही संबंध नाही. हे फक्त फॉर्मॅलिटी म्हणून एक झाडं असतात, फक्त चिड्यांचे खोपे बिपे बनवण्यासाठी किंवा त्यांचे घरटे बनवण्यासाठी. आणि एवढ्या क्षेत्रामध्ये तिकडून जे लागलेलं पूर्ण क्षेत्र आहे ते पूर्ण फॉरेस्ट आहे. फॉरेस्टला फक्त नावाने आहे, तिथे पूर्ण काटेरी झाड आहे आणि ते फक्त डोक्याच्या वरती म्हणजे 6 फुटाच्या वरती झाड नाही आहे. याच्यानं हवा थांबत नाही, हवा थांबली म्हणजे नभं थांबत नाही, म्हणजे ढगाळ थांबत नाही. आणि ढगाळ थांबले नाही म्हणजे पाणी पडत नाही. आणि जिथं झाड आहे, जे उत्तर साईड म्हणतो आपण, उत्तराखंडसारखे पहाडी एरिया, त्याच्यात कंपल्सरी पाणी पडत असतो, कायम भूस्खलन होत असतं. तर माणूस हा सखोल विचार करत नाही, फक्त आपल्याला डायरेक्ट बर्डे बिडे म्हणजे डोंगर पहाड खोदूनसुद्धा शेती काढताय लोक. आणि तिथं झाडांचं प्रमाणच नाही. प्रति 1 बिघा मागं 4 झाडं. काय त्रास देत आहे का? कसलं पिकं आहे की येतच नाही म्हणून? झाडाखाली कसलं पिकं येत नाही? आता जर एवढं झाड याच्या खाली पूर्ण सावली, तरी त्याच्यात कोणते न कोणतं जे वनस्पती किंवा कसले झाड आहे ते ग्रो करतच आहेत ना. रांडेच्यांना फक्त वरती देवाकडं, म्हणजे देवाला एक बोटं दाखवून शिव्या देण्याची सवय की तू पाणी पाडत नाही आहे, तू केव्हा पाणी पाडतो केव्हा ऊन पाडतो. रांडेच्यांनो, तुम्ही जर संस्कृतीनुसार की जे प्रकृतीनुसार वागत नाही, तुमची आयचा भोसडा तुमच्या, तर तुम्हाला आयतं पाणी कोण पाडणार आहे का? तुमचाही सहभाग पाहिजे तिथं. आता कोण PM किसान निधी म्हणून, PM किसान सन्मान निधी म्हणजे किसानाची सन्मानाचा निधी येतो की तो जो हक्काचा पैसा आहे तो कसल्या हक्काचा आहे, त्याचा कसं काय संबंध तिथं PM किसानमध्ये? रांडेच्यानं थोडंसाही सुद्धा प्रकृतीमध्ये सहभाग नाही. बिघ्याला 4 झाडं काय नडताय का? कंपल्सरी प्रत्येक जणाने जर पूर्व दिशेला जर झाडं लावली, त्याच्यानं मेरकोरीचे केसेस नाही बनणार, त्याच्यात न्यायव्यवस्थेवर प्रेशर नाही पडणार. आणि विनाकारण जी हरजरा मारावं लागते आपल्या न्यायाधीशाजवळ किंवा न्याय कार्यालयाजवळ, ते मारावं लागणार नाही. आता हे काटेरी झाडं लावून ठेवले काय माननीय भोसलेच्यांनी. हे माननीय महोदयांना कोण शिकवेल? आता शासन सरकार काही उपटते का कुणाचं? आता काही इथं तर जाऊ द्या हो. मी आहे साक्री तालुक्यातला, धुळे जिल्ह्यामधला एक पोरगा जरा. आणि तिथून जर पकडलं तर सर्वात करप्ट एरिया आहे का तुमचा? आपल्यासोबत कॉम्पिटिशन करू शकता तुम्ही की सर्वात करप्ट शिवार कसली आहे, सर्वात करप्ट तालुका कसला आहे, सर्वात करप्ट जिल्हा कोणता आहे? तर मी छाती टोकपणे सांगू शकतो की सर्वात जर करप्ट जिल्हा म्हटला ना आमचा धुळे जिल्हा, सर्वात करप्ट तालुका म्हटलं आमचे साक्री तालुका, सर्वात करप्ट मंडळ म्हटलं की ज्याच्यात आपण सर्कल ज्याला म्हणतो तो सर्कल आहे निजामपूर. आणि सर्वात करप्ट जर शिवार म्हटली ना भाऊसाहेब, ती आहे होडदाणे शिवार. होडदाणे त्याच्यात कमीत कमी त्याच्या कॉम्पिटिशनला कसलीच अशी शिवार नाही की त्याच्यात सर्वात जास्त करप्ट होऊ शकते तिच्याहून. मीच कमीत कमी शर्तीभंगाचे एवढे मॅटर टाकलेले, कमी ते 7 ते 8 मॅटर आहे. कमीत कमी 70 ते 80 बिघा जमीन फक्त पूर्णपणे एकदम पारदर्शितपणे शर्तीभंग आहे. तरीही माननीय महोदय, श्री 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 महाशय, माननीय भोसडीचे, माननीय गदडीचे असे काही व्यक्ती, अधिकारी म्हणतो मी, कारण चांगल्या अधिकाऱ्यांनी उडता तीर गांडीत घालून घेऊ नका विनाकारण, ठीक आहे ना? विनाकारण उडता तीर गांडीत नका घालून घ्या चांगल्या अधिकाऱ्यांनी. आणि जे मादरचोद असतील की खरं पैदाशीमध्ये त्यांचा वडील नसेल किंवा दुसराच कोणीतरी पेन टोचून पडून गेला असेल, तर त्यांनी अंगावर घेतलं. मी तर मला काही झाड पडलेलं नाही, ठीक आहे ना? आणि माझ्या लँग्वेजवर कोणी जाऊ नये. जर वाईट कमेंट केली तर कमेंटसोबत त्याची पूर्ण 4 पिढ्या मागच्या पुढच्या पूर्ण दिवस राहून जातील, ठीक आहे ना? ते कारण असं आहे, जेव्हा आपण करप्शन करतो ना भाऊसाहेब, फक्त 4 दिवस लागतात करप्शन करण्यासाठी. कारण प्रत्येकाला गू भेटतो तिथं खायला, एवढे मादरचोद वृत्ती बँडचोदांची. आणि तेच करप्शन जर आपण काढायला म्हटलं ना, कमीत कमी माझे अर्ज आहे लोकशाही दिनामध्ये. आणि लोकशाही दिन आहे ना फक्त लवकरात लवकर न्यायपूर्तता करून माणसांना न्याय देण्यासाठी असतो. तर सर्वात जास्त न्यायाची एकदम बिघाड झाला असेल ना फक्त होडदाणे शिवारामध्ये
निजामपूर सर्कलमध्ये, साक्री तालुक्यामध्ये आणि धुळे जिल्ह्यामध्ये एकदम फेमस आहे भाऊ. आपली जर बराबरी कोणी केलं तर पाहून घ्या, असं एक कॉम्पिटिशन तयार झालेलं आहे. सर्वात जास्त करप्ट अधिकारी, सर्वात जास्त करप्शन फक्त धुळे जिल्ह्याच्या अंडरमध्ये सापडेल तुम्हाला. हा वास्तविक आम्ही गुप्त का ठेवतो आमचा जिल्हा, की आमचे एकदम जास्तीत जास्त आम्ही विश्वगुरू बनण्यामागे लागलो आहे. विश्वगुरू म्हणजे आमचा जिल्हा विश्वगुरू बनायला पाहिजे करप्शनमध्ये. आमचा विश्वगुरू बनायला पाहिजे तालुका करप्शनमध्ये, अन्याय व्यवस्थामध्ये, दिरंगाईमध्ये, जास्तीत जास्त निलंबनासाठी आमचं टार्गेट झालेलं आहे. तुम्ही जर आमची बराबरी करत असाल तर येऊन जा आमच्यासोबत, करप्शन करून दाखवा. खरं कसल्या अधिकाऱ्यामध्ये गांडीत दम असेल ना बँडचो त्यांच्या, तर आमची बराबरी करून दाखवा. आमच्या धुळे जिल्ह्यातल्या, साक्री तालुक्यातल्या, निजामपूर मंडळाच्या, होडदानी शिवाराच्या अधिकाऱ्यांसोबत तुम्ही बाजू लावून उभे राहून दाखवा करप्शनमध्ये, तो तुम्हाला आम्ही मानून जाऊ. कारण आमच्या एरियासारखा एरियाच नाही. 70-80 बिघे जमीन आहे. आणि लाल बावटेवाले पाहिले का तुम्ही, जे फॉरेस्टमध्ये जमिनी काढता, की त्यांच्याकडे खरंच जमिनी नाही आहे. आणि बाकीच्यांकडे एवढी कायदेशीर जमीन आहे. ज्यांच्या गांडीत दम असेल ना, येऊन जा. कारण मॅटर काय माहिती, हे जर सॉल्व करू शकले तुम्ही तर तुम्हाला सिम्पल गोष्ट आहे की लाल बावटेवाल्यांना किंवा जे आपल्या प्रकृतीमध्ये जमीन काढताय एक्स्ट्रा राखीव जमिनीमध्ये, म्हणजे ज्याला आपण फॉरेस्ट म्हणतो, फॉरेस्टमध्ये असलेल्या जमिनीमध्ये हस्तक्षेप करण्यापेक्षा, कारण ते ऑक्सिजन आहे ते प्रति व्यक्तीचं आहे ते, आणि त्याच्यात आपल्याला झाडं इन्क्लूड करायचेच पाहिजे. पण जिथं किती क्षेत्र आहे, जर प्रति शेतकऱ्यानं लवकरात लवकर आणि जास्तीत जास्त वाढणारं झाड जर लावलं ना, तर पाणीही पडेल. पण लोकांना काय माहिती आहे का, काय ते जास्त खराब बोललं जाईल माझ्याकडनं. या कारणामुळे जर तुम्ही आमच्याशी कॉम्पिटिशन करत असाल तर करून दाखवा, ठीक आहे ना, करप्शनमध्ये. आणि नवीन तुम्हाला आठवण करून देतो, धुळे जिल्हा, साक्री तालुका, होडदानी शिवार आणि निजामपूर मंडळ, जिथं आपण सर्कल ज्याला म्हणतो, तुम्ही करून दाखवा. तिथं काहीतरी अशा 8-10 प्रोसिजर आहे माझ्या स्वतःच्या शर्तीभंगाच्या, तुम्ही तिथं जर हस्तक्षेप करून दाखवाल तर तुम्हाला मानून जाईल मी की खरं आज पण न्याय आहे. नाही तर मग आम्ही जिंकलो असं समजा. कोणाच्या आईच्या गांडीत एवढा दम नाही की तिथला कोणी करप्शन काढू शकतो होडदानी शिवारमधला, ठीक आहे ना. नमस्कार. बँडके.